सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 3, या कोकणात हे सुंदर पावस गाव, याचा भाग 5. दुसऱ्या दिवशी सकाळी माझं स्नान झाल्यावर स्वामींनी मला खोलीत बोलावलं. सकाळी 8-8:30 वाजले असतील. स्वामींच्या खोलीत जाऊन मी बाकावर बसलो. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून सोहम प्रक्रिया करून घेतली. श्वास कसा घ्यायचा, कसा सोडायचा इत्यादी माहिती दिली. श्वास सोडताना त्यावेळी ही क्रिया मी बरीचशी बाहेर अशी करीत होतो. हे पाहून त्यांनी मला पलंगाजवळ बोलावलं. ते पलंगावर बसून होते. मी त्यांच्या अगदी जवळ असा जाऊन उभा राहिलो. हे बघा, असं म्हणून त्यांनी ती क्रिया मला 3-4 वेळेला करून दाखवली आणि म्हणाले, श्वास असा आत ओढावा आणि आतच बेंबीकडे हळूहळू खाली सोडावा. ही क्रिया अशी आतच करायची. सवयीनं हळूहळू जमेल. इतकं बोलणं झाल्यावर स्वामींनी मला प्रसाद दिला आणि तो देतानाच ते मला म्हणाले, दुपारी थोडं बाहेर जा, गाव पहा. भोजन झाल्यावर दुपारी मी विश्रांती घेतली. ओटीवरच थोडी झोप काढली. दुपारनंतर श्रीयुत अनंतराव देसाई यांच्याबरोबर गावात थोडा फेरफटका करण्यासाठी म्हणून निघालो. श्रीयुत अनंतराव देसाई त्यावेळेस सांगली इथं कॉलेजात होते. ते तिथं त्यांच्या आजीकडे राहत. साहजिकच चालताना सुरुवातीला तरी सांगलीच्याच गप्पा निघाल्या. थोडंसं रस्त्यानं, थोडंसं बागा आणि वाड्यातून, तर थोडंसं नदीच्या पात्रातून असं चालवीत अनंतरावांनी त्या दिवशी त्यांचं पावस गाव मला दाखवलं. पावसमधील विष्णू मंदिर, गणपतीचं देऊळ, स्वामींचं घर, विश्वेश्वर नवलाईची देवळं, सोमेश्वराचं देऊळ अशी काही ठिकाणं मी त्या दिवशी पाहिली. काही देवळांचे सभामंडप तर काहींची बांधणी पाहून ह्या गावी पूर्वी केव्हा तरी बरीच सुबत्ता नांदत असावी असा माझा तर्क झाला. कोकणातील गौतमी नावाच्या एका अगदी छोट्या नदीच्या दोन्ही काठावर हे एक छोटंसं पण टुमदार गाव वसलं आहे. गावाच्या एका बाजूला काही अंतरावरच समुद्राचा खाडीवजा भाग सुरू झाला आहे. दुसऱ्या बाजूस डोंगराच्या उतरंडी आहेत. त्यात अगदी छोट्या छोट्या टेकड्या आहेत. ह्या टेकड्यांवरूनच नदीच्या दोन्ही बाजूंना गाव कसं विखुरलेलं असं वसलं आहे. गावातील घरं दूर दूर अशीच आहेत. बहुतेक घरांना कोकणातील पद्धतीची अंगणं आहेत. घराबाहेर ओटी, घराभोवती वाडी. त्यात आंबे, फणस, अननस, कोकम, चिकू, नारळ, पोफळी
अशांपैकी काही झाडं असं हे चित्र बहुतेक ठिकाणी मला दिसलं. गावातील माझा असा हा फेरफटका आता संपत आला होता. देसायांच्या घरी परत येताना वाटेत विचारचक्र फिरू लागलं. मनी आलं, गोडबोले, गोखले, जोशी, देशमुख अशा काही कोकणस्थ मंडळींची कुलदैवत जिथं आहेत असं हे कोकणातील पावस गाव मोठं निसर्गरम्य आणि सुंदर आहे. त्यातच विशेष स्मरण झालं ते पावसच्या लोकहितवादींचं. म्हणजेच त्या जुन्या काळात उभ्या महाराष्ट्राला आपल्या लेखनातून प्रागतिकतेच्या दृष्टीनं जागं करणाऱ्या त्या थोर विचारवंत सुधारक कैलासवासी गोपाळ हरी देशमुखांचं. पावस गावातील फेरफटका करून सायंकाळी 6:15च्या सुमारास मी देसायांच्या घरी परत आलो. नंतर स्नान केलं, अन्नी उरकलं आणि 7च्या सुमारास फक्त पंचा नेसलेला, गळ्यात रुद्राक्षांची माळ, हातात शिवकवचाची पोथी आणि असाच मी स्वामींच्या दर्शनास म्हणून गेलो. त्यावेळी ते पलंगावर खाली पाय सोडून असे बसले होते. पलंगासमोरच ओणवा असा होऊन मी त्यांचे दोन्ही चरणकमल माझ्या हाती घेतले आणि मनी षडक्षरी जपितच माझं मस्तक त्यांच्या चरणी ठेवलं. माझी ही क्रिया संपते न संपते तोच ते मला म्हणाले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. म्हणजेच सोहम. स्वामींनी उच्चारलेले असे हे मंत्रमय शब्द ऐकताच मोठ्या भावाविष्कारात मी बाकावर बसलो. नंतर काय झालं कोण जाणे. माझ्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. मला दरदरून घाम सुटला. अंगात किंचित कंप सुटावा असं काहीतरी झालं. काहीसा भारावलेल्या अशा मनस्थितीतच मी बाकावर डोळे मिटून मनी षडक्षरी उच्चारित ध्यान करू लागलो. तो आपण आत आत बारीक बारीक असे होत आहोत असं मला वाटलं. माझा हा अनुभव वाचकांना समजावा म्हणूनच पुढे लिहितोय. इतःपर त्याचं विशेष काही प्रयोजन नाही याची मला जाणीव आहे. काही अंशी माझ्या या अनुभवाशी मिळून जुळून येईल असा एक अनुभव ह्यापूर्वी मी घेतलेला आहे. तो सांगतो म्हणजे जास्त कल्पना येईल. मी 11-12 वर्षांचा असताना मुंबईतील हिंदू कॉलनीतील कैलासवासी डॉक्टर फडके यांनी KEM हॉस्पिटलमध्ये माझ्यावर एक शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी मला क्लोरोफॉर्म देण्यात आला होता. तो घेताना अगदी सुरुवातीला ह्या प्रकारचा असा काहीसा अनुभव मला आला होता. आपण आत आत कुठंतरी बारीक बारीक होत आहोत, विरघळत आहोत अशासारखं काहीतरी त्यावेळी मला झालं होतं. तसंच काहीतरी यावेळी झालं होतं. अशा परिस्थितीत मस्तकी एखादी गाठ पडावी आणि ती सुटावी अशी एक संवेदना झाली. नंतर लागलीच फिरत्या सिनेमावाल्याच्या सिनेमा बॉक्समध्ये अंगणात मुलं सिनेमा बघतात काहीसं त्याप्रमाणेच पण स्वप्नाच्या गतीनं असं एक चलचित्र माझ्या त्या ध्यानात त्या दिवशी मी पाहिलं. शुभ्र कपडे घातलेली, काळी भोर दाढी असलेली, अंगात काळं जाकीट, डोक्याला मुसलमान पद्धतीची टोपी आणि गळ्यात पिवळसर मण्यांची माळ घातलेली अशी एक व्यक्ती एका खोलीत बसली.
खाटेवर 2 स्त्रिया बसल्या आहेत. जवळच मोरपिसांचे 2-3 मोरचेल पडलेले आहेत. असं हे विलक्षण दृश्य मी माझ्या ध्यानात त्या दिवशी पाहिलं. ते पाहत असता अंतर्मनी एक सूक्ष्म अशी जाणीवसुद्धा अनुभवली, जशी सर्वसामान्यतः आपण स्वप्नातून अनुभवतो ती अशी की हा मी हे माझ्या संबंधी, अशा प्रकारची. हे सर्व अनुभवलं तेव्हा तसं पाहिलं तर 15-20 मिनिटं असाच मी श्री स्वामींच्या खोलीत होतो. त्यातील बरीच मिनिटं बाकावर बसून डोळे मिटून मनी षडक्षरी जपीत असाच होतो. त्यातच शेवटी स्वामींनी उच्चारलेले ओम ओम असे शब्द कानी पण आले. नंतर जागा झालो. बाकावरून उठलो, प्रसाद घेऊन खोलीच्या बाहेर आलो. नंतरच्या काळात त्या दिवशी तरी मी अगदी भारावलेल्या मनस्थितीत असाच होतो. रात्री भोजन झाल्यावर देसायांच्या ओटीवरच झोपलो, पण झोप येईना. पूर्व प्राक्तनानं अशी एका महान योगी पुरुषाशी आपली ही गाठ पडली ह्या आनंदात होतो. सबंध रात्र तसं पाहिलं तर एका विलक्षण आनंदात अशीच गेली. त्यातच स्वामींच्या सान्निध्यात 2 दिवसात घडलेल्या काही घटनांचा माझ्या गूढवादी चिंतनातून असा विचार करू लागलो. तो मला आठवू लागलं इस्लामपूरचे ते धोंडी महाराज. सांगलीहून मी त्यांच्याकडे मारलेल्या त्या अनेक खेपा आणि त्यातच त्यांच्या त्या उन्मनी अवस्थेत त्यांनी मला पाहून कधी कधी उच्चारलेले ते शब्द, हा गेल्या जन्मीचा मुसलमान, ह्या जन्मीचा बामण. धोंडी महाराजांचे असे हे शब्द त्या रात्री माझ्या चिंतनात मला आठवले. मात्र तोच सायंकाळी स्वामींच्या खोलीत ध्यानात झालेला वरील दृष्टांत आठवणीच्या स्वरूपात असा माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला. त्या दृश्यातील ती व्यक्ती, तिची ती मुसलमान पद्धतीची पिवळी टोपी, पिवळसर मण्यांची ती माळ, मोरपिसांचे ते मोरचेल, सर्व कसं पुन्हा मनात चमकून गेलं. धोंडी महाराजांचे ते शब्द आणि स्वामींनी दाखवलेला तो दृष्टांत यातील त्या विलक्षण साम्यानं त्या दिवशी रात्री मी कसा अगदी भारावून गेलो होतो. आणि म्हणून ह्या अगदी आगळ्याच स्वरूपाच्या अशा चमत्कारिक अनुभवाचा विचार करीत करीत मी फार उशिरा झोपी गेलो. सकाळी मी उठलो. पावस मुक्कामातील हा माझा 3रा दिवस होता. सांगलीला जाण्यासाठी म्हणून आज मला निघायचं होतं. सकाळी 8-8:30च्या सुमारास स्वामींनी मला खोलीत बोलावलं. माझ्या निघण्यासंबंधी चौकशी केली. आपले सर्व ग्रंथ मला प्रसाद भेट म्हणून दिले आणि दुपारी भोजन झाल्यावर निघताना मी पुन्हा स्वामींच्या खोलीत निरोपाचं दर्शन घेण्यास म्हणून गेलो. खडीसाखरेची एक पुडी माझ्या हातात देत आशीर्वाद आशीर्वाद असं म्हणत ते मला म्हणाले, संप्रदायाप्रमाणे नाही पण दिलं आहे, उरलं सुरलं बाहेर होईल. याबरोबरच प्रकरण 3 या कोकणात हे सुंदर पावस गाव याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 4 पावस पंढरीच्या यात्रा याचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.